मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत एक अशी घटना जी केवळ एका स्त्रीवर झालेल्या अत्याचाराची नाही तर संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभं करणारी आहे। ही कथा आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये घडलेल्या एका क्रूर घटनेची, जिथे एका 36 वर्षीय महिलेने एका 19 वर्षीय तरुणाच्या अश्लील मागणीला ठाम नकार दिला आणि त्याचा परिणाम असा झाला की तिच्या शरीरावर तब्बल 280 टाके पडले। ही आहे 36 वर्षीय महिला, सर्वसामान्य जीवन जगणारी, आपल्या कुटुंबासाठी दिवस रात्र कष्ट करणारी गावातली साधी सरळ बाई, जिच्या मनात कोणाच्याही बाबतीत कोणताही वाईट विचार नव्हता। पण तिच्या आयुष्यात एक असा दिवस आला ज्याने तिचा संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं। रविवारची दुपार होती। महिलेच्या 19 वर्षीय नातेवाईकांनी तिला फोन केला, पण हा फोन एका साध्या संवादासाठी नव्हता। हा फोन एका घाणेरड्या विकृत इच्छेसाठी होता। त्याने तिला अनैतिक संबंध ठेवण्याची मागणी केली, मात्र तिने स्पष्ट शब्दात नकार दिला। हे चूक आहे, मी असं काही करणार नाही असं म्हणून तिने फोन कट केला। पण तिला याची कल्पना नव्हती की हा नकार तिच्या जीवनात एवढं मोठं वादळ घेऊन येईल। तिच्या या नकाराने तो नातेवाईक संतापला, मनात सूड भावना निर्माण झाली। तू मला नाही म्हणतेस, मग मी तुला दाखवतो काय करू शकतो, असं मनाशी म्हणत त्याने भयानक कट रचला। ही तरुणाई, ही वयाच्या 19व्या वर्षी अंगात असलेली बेफिक्री, स्वतःला सगळं शक्य असल्याची चुकीची समजूत आणि महिलांविषयीची ही घृणास्पद मानसिकता। संध्याकाळ झाली होती, महिला घरी परतत होती। संपूर्ण दिवसाची दमणूक झाली होती। तिच्या मनात अजूनही त्या सकाळच्या फोनच्या कॉलचा विचार होता, पण तिला काय ठाऊक होतं की समोरून येणारी सावली तिच्या आयुष्याचा सर्वात भीषण प्रसंग घेऊन येणार। अचानक तो नातेवाईक तिच्यावरती तुटून पडला। त्याने तिच्या वेणीला ओढले, तिला फरकटत नेले आणि तिचं डोकं दगडावर आपटलं। पण हे पुरेसं नव्हतं। त्याने कटर काढला आणि सपासप वार करायला सुरुवात केली। ती किंचाळत होती, मदतीसाठी ओरडत होती, पण त्या क्षणी तिथं कुणीही नव्हतं। त्या नातेवाईकांना 1-2 नाही, तब्बल 280 टाके पडतील इतक्या जखमा केल्या होत्या। तिने थोडंसं हालणंही सोडलं। तिला वाटलं आता हेच माझे शेवटचे श्वास आहेत। शेवटी गावकऱ्यांनी तिचा आक्रोश ऐकला। लोक तिथे पोहोचले, पोलिसांना बोलावलं, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं। डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या शरीरातून 400 मिली रक्त वाहून गेलं होतं। तिला वाचवण्यासाठी 5 बाटल्या रक्त द्यावं लागलं। डॉक्टरांनी जेव्हा तिच्यावर शस्त्रक्रिया केली तेव्हा त्यांनी सांगितलं, आम्हाला तिचं शरीर गोधडीसारखं शिवावं लागलं। शरीरभर जखमाच जखमा होत्या। रडायचंही नाही, कारण डोळ्यातलं पाणी जखमेवर पडलं तरी आग होईल, असं तिनं रडत रडत सांगितलं। हल्ल्यानंतरही तो नातेवाईक निर्भयपणे गावात फिरत होता, जणू काही घडलंच नाही। पण पोलिसांनी त्याला अटक केली। कोर्टाने त्याला तात्पुरती पोलीस कोठडी सुनावली। पण प्रश्न असा आहे की हे एवढ्यावर संपणार का? अशा लोकांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। ही घटना एकट्या त्या महिलेची नाही, तर ती संपूर्ण स्त्री वर्गाची आहे। महिलांनी नकार दिला की पुरुषांनी त्यांना शिक्षा द्यायची का? नकाराचा अर्थ हो असा घेतला जातो का? हा मानसिकतेचा मोठा प्रश्न आहे। अशा गुन्ह्यांना आपण गप्प राहून प्रोत्साहन देतो का, की न्यायासाठी आवाज उठवतो? असे गुन्हे थांबायचे असतील तर आपल्या विचारसरणीत बदल करावा लागेल। स्त्रियांना सुरक्षित वाटेल असा समाज तयार करणं ही केवळ पोलिसांची जबाबदारी नाही, तर आपलीही आहे। नाहीतर उद्या हीच घटना आपल्या घरात घडू शकते। मित्रांनो, आपण अशा घटनांबाबत काय विचार करतो? यावर कठोर कायदे हवेत का? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमचा आवाज बुलंद करा, कारण अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर तो पुन्हा पुन्हा घडतो। धन्यवाद।